महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नोंदणीकृत बांधकाम लेबर कार्ड धारकांना राज्यभर मोफत संसारोपयोगी साहित्य भांडे वाटप करण्यात येत आहेत। याचाच एक भाग म्हणून शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून नोंदणीकृत जवळपास 3000 बांधकाम महिला आणि पुरुष कामगार धारकांना संसारोपयोगी साहित्य वाटप केले असून प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार मेघनादिदी बोर्डीकर सह सेलू मार्केट कमिटीचे संचालक डॉक्टर संजय रोडगे, भाजपा तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दत्तराव कदम, भाजपाचे शहराध्यक्ष अशोक आंबुरे, भाजपाचे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष प्रकाश कोरे आदी उपस्थित होते। भांडे वाटप करण्या अगोदर प्रत्येक लाभार्थी कामगारांची नोंद, आधार कार्डची झेरॉक्स व लेबर कार्डची झेरॉक्स घेण्यात आली होती। आज शनिवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या भांडे वाटपासाठी गणेश काटकर, अजय डासाळकर, कपिल फुलारी आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। परभणी नगर न्यूजसाठी राजू कर्डिलेसह देविदास खरात। देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि ह्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी कामगार कल्याणांच्या ह्या मंत्रालय स्थापन करून वेगवेगळ्या चांगल्या योजना कामगार कल्याणासाठी आणल्यात आणि त्याच योजनेचा भाग म्हणून नोंदणीकृत कामगारांना हे गृहोपयोगी साहित्य जे दिले जातं त्याच्या वाटपाचा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला। 2700च्या वरती लाभार्थी आहेत ज्यांना आज या ठिकाणी भांडे वाटप च्या पोटामध्ये दुखायला लागलं की लाडक्या बहिणी, महायुती सरकार, भारतीय जनता पार्टी यांच्यावरती खुश आहे, समाधान व्यक्त करत आहेत। ते बघून त्यांच्या पोटात दुखायला लागले म्हणून ते टीका टिप्पणी करताय। एवढंच नाही तर कोर्टामध्ये सुद्धा ते गेले की ही योजना बंद करण्यात यावी। म्हणजे एवढे छोट्या विचाराची मंडळी आहेत। हे स्वतः तर कधी महिलांसाठी काही केलं नाही, काही दिलं नाही आणि आम्ही करतोय तर मोठ्या मनाने ते ॲक्सेप्ट पण करत नाही किंवा ते महिलांना ते मिळू नये यासाठी यांचे प्रयत्न चालू झाल्यानंतर जिल्ह्याच्या महिलांना सुद्धा मी हा लाभ दिला। आम्ही सर्वजण तयार आहोत, जनताही तयार आहे मनापासून महायुतीच्या आणि खास करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी।